विक्रमी गर्दीत आषाढी वारी यशस्वी. मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडून प्रतिक्रिया. आषाढी वारी निमित्त पंढरपूरमध्ये यंदा विक्रमी संख्येनं वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूर नगरपालिकेनं केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे संपूर्ण वारी शांततेत, सुव्यवस्थित आणि यशस्वीरित्या पार पडल्याची प्रतिक्रिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी व्यक्त केली आहे. वारी काळात स्वच्छता, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची देखभाल, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि इतर नागरी सुविधांचं नियोजन प्रभावीपणे करण्यात आले. नगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करत भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विशेषतः सफाई कामगारांचे मनापासून कौतुक केले. सफाई कामगारांनी दिवसरात्र अथक परिश्रम घेत पंढरपूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवले. त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं तोड नाही. त्यांच्या समर्पित सेवेमुळेच वारीचं नियोजन अधिक यशस्वी झाले असं त्यांनी सांगितले. तसेच वारीच्या संपूर्ण कालावधीत जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. भविष्यातही त्याच समर्पणानं भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार नगरपालिकेनं व्यक्त केला. यंदाची आषाढी वारी ही पंढरपूर नगरपालिकेचे नियोजन, अधिकारी कर्मचाऱ्यांची मेहनत आणि सफाई कामगारांच्या अथक परिश्रमामुळे यशस्वी ठरल्याची भावना वारकरी व नागरिकांकडून व्यक्त होतीये. या वर्षीची आषाढी वारी पार पडली. यामध्ये पंढरपूरमध्ये सर्वोच्च असे 32 लाख इतक्या वारकऱ्यांनी शहरामध्ये दर्शनासाठी येऊन गेले. वारी झाल्यानंतर लगेचच पंढरपूर नगर परिषद प्रशासन यांनी द्वादशीपासूनच शहरातील सर्व मुख्य रस्ते, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि उपनगरातील सर्व भागामध्ये स्वच्छता अभियान तातडीनं आम्ही कचरा उचलण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि पहिल्याच दिवशी आम्ही यशस्वीपणे सर्व प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर आणि शहरातील सर्व मुख्य रस्त्यावरील कचरा आम्ही उचलला. द्वादशीनंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही जो काही मंदिर परिसरातल्या इतर भागातले जे मठ परिसर आहेत, त्यांचे जे काही बोळी आहेत, गल्ली आहेत, ते रस्ते आहेत, सर्व मठातील कचरा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर उपनगरातील सुद्धा जे काही सगळे मुख्य रस्ते आहेत, आतले ज्या ज्या ठिकाणी उपनगरामध्ये दिंड्या वास्तव्यास होत्या, अशा सर्व ठिकाणचा सुद्धा कचरा आम्ही तातडीनं उचलण्यासाठी नियोजन करून त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. नगर परिषदेनं वारीसाठी लावलेले 1000 कर्मचारी आणि नगर परिषदेचे 350, त्याचबरोबर सर्व काही शहरातील सेवाभावी संस्थांनी केलेली मदत, केलेलं श्रमदान आणि जिल्हा परिषदचे काही सफाई कर्मचारी असं एकत्रितपणे प्रशासनानं हा स्वच्छतेचे जे काही सर्व मोठं काम होतं ते आम्ही त्यात करण्यास यशस्वी झालो. 70 ते 80% शहरातील कचरा आम्ही उचललेला आहे. जवळपास 350 टनापेक्षा जास्त कचरा आतापर्यंत आपण कचरा डिपोवर नेलेला आहे. या उपरही आणखी स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. पुढील काही दिवसामध्ये नागरिकांनी जे काय आपलं स्वच्छतेचा ऍप आहे त्याच्यावरती जर आपल्या भागातील कचरा नेला नसेल तर त्या ऍपवरती जर आपण तक्रार टाकली तर आपल्या भागातील 100% कचरा उठाव करण्याचं नगर परिषद 100% प्रयत्नशील राहणार आहे. फक्त कचरा उचलण्यावरच थांबून न राहता आम्ही कचऱ्याबरोबर ज्या ठिकाणी कचऱ्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी पावडर मारणे, जंतुनाशक फवारणे, याबरोबरच आता पावसाळी वातावरण आहे त्यामुळं डास होऊ नयेत म्हणून, हिवताप वाढू नये म्हणून डास प्रतिबंधक फवारणी करून धूळ फवारणी सुद्धा करण्याचं नियोजन सुरू आहे आणि ते प्रत्यक्षात आम्ही शहरातील विविध भागामध्ये करत आहोत. यावर्षी प्रथमच आम्ही शौचालयामध्ये जे हँडवॉश आहेत त्या ठिकाणी शौचालयामध्ये 65 एकरमध्ये प्रायोगिक तत्वावरती ऑटोमेटेड हँडवॉश सुद्धा इंट्रोड्यूस केलेत. 20 ठिकाणी आम्ही त्याचा वापर केला आणि वारकऱ्यांनी त्याचा फार चांगल्या रीतीने उपयोग केला आणि या पुढच्या वारीमध्ये सुद्धा आम्ही सर्वच ठिकाणी शौचालय तर स्वच्छ असतीलच, परंतु शौचालयाबरोबर त्यानंतर त्यांचं हायजीन व्यवस्थित वारकऱ्यांच्या राहण्यासाठी ऑटोमॅटिक हँडवॉश सुद्धा सर्व ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत.